नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. रेट्रे हरणाक्ष येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू. रेट्रे हरणाक्ष तालुका वाळवा येथील मसुबादरी शिवारात विजेचा धक्का बसून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुहास राजाराम पवार, वय वर्ष 40 असं त्याचं नाव आहे. शुक्रवारी दिनांक 3 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद ईश्वरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सुहास पवार यांनी रेट्रे हरणाक्ष येथील डोंगराच्या पायथ्याला मसुबादरी शिवारात शेती आहे. शुक्रवारी सकाळी ते ट्रॅक्टरने आपल्या शेताची मशागत करत होते. यावेळी शेतातील मीटर पेटीकडून बोअरवेलकडे जाणारी विजेची वाहिनी खाली शेतात आडवी पडली होती. सुहास हे विजेची वाहिनी बाजूला करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. शिवारातील इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीनं विद्युत प्रवाह बंद केला. सुहास यांना तातडीनं ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. सहाय्यक उपनिरीक्षक बळीराम गुले या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सुहास पवार हे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. आमदार जयंत पाटील व राजाराम बाबू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. याशिवाय भवानीनगर येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 लहान मुले आणि 3 विवाहित बहिणी असा परिवार आहे.